नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमस्कार. लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलवर मी सिद्धार्थ मगर. लोकज्योती मराठीचे सर्व श्रीयुत राजेश खिल्लारे साहेब यांनी मला इथे आमंत्रण केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आज आपण एक वेगळ्या विषयावर एकत्र विषय चर्चा करणार आहोत. 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाईचा जन्मदिवस आपण उत्साहात जयंती साजरी केली. काव्य रूपामध्ये आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आज मी सावित्रीमाईंना अभिवादन करत आहे काव्य रूपामध्ये. खरं तर सावित्रीमाईंचा जन्म हा 1800 मध्ये, तो काळ असा जातीयतेचा पगडा असलेला, धर्मांधता, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या अनेक अनिष्ट प्रथेमध्ये वावरत असलेला समाज, आणि त्या समाजामध्ये फुले दाम्पत्य, ज्यांना समाजामध्ये शैक्षणिक सामाजिक क्रांती घडवायची होती, आणि या क्रांतीचे बीजरोपण करण्यासाठी या साऊ आणि ज्योती यांनी एकत्र मुहूर्तमेढ रोवली. ती म्हणजे 1 जानेवारी 1848 भिडेवाडा पुणे या ठिकाणी पहिली मुलींची शाळा सुरू केली. कारण महात्मा ज्योतिबा यांना माहीत होतं की शिक्षणाचं महत्त्व काय. म्हणून ते म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. तर हे अनर्थ टाळण्यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व घटकामध्ये प्रत्येकाला समान वागणूक मिळण्यासाठी शिक्षणाचा पाया रोवला, आणि यामध्ये खंबीरपणे साथ होती ती साऊंची. आणि म्हणून या ज्योती आणि साऊबद्दल मी असं म्हणेल की ज्योतिबाने ज्योत पेटवली, ज्योतिबाने ज्योत पेटवली होती जेव्हा ज्ञानाची, झोप उडाली होती तेव्हा प्रस्थापितांची, झोप उडाली होती तेव्हा प्रस्थापितांची, खंबीरपणे साथ होती, खंबीरपणे साथ होती ज्योतिबाला साऊची, खंबीरपणे साथ होती ज्योतिबाला साऊची. त्या साऊने तमा न केली चिखल आणि सेनाची, त्या साऊने तमा न केली चिखल आणि सेनाची. भिडेवाड्यात सुरू केली, भिडेवाड्यात सुरू केली पहिली शाळा मुलींची, हौद आपला खुला करोनी सोय केली पाण्याची, हौद आपला खुला करोनी सोय केली पाण्याची. समाधी जेव्हा तुम्ही शोधली, समाधी जेव्हा तुम्ही शोधली रायगडावर शिवबांची, समाधी जेव्हा तुम्ही शोधली रायगडावर शिवबांची, खरी जयंती तेव्हाच झाली छत्रपती राजांची, खरी जयंती तेव्हाच झाली छत्रपती राजांची. खरी मुहूर्तमेढ, खरी मुहूर्तमेढ तुम्हीच रोवली स्त्री शिक्षणाची, खरी मुहूर्तमेढ तुम्हीच रोवली स्त्री शिक्षणाची. त्यांनाच आता जाण नाही खऱ्या सावित्रीची, त्यांनाच आता जाण नाही खऱ्या सावित्रीची. आसूड रूपाने दुःख मांडवणी शेतकऱ्यांची, आसूड रूपाने दुःख मांडवणी शेतकऱ्यांची. गुलामाला ही गुलाम झाली गुलामगिरीची, गुलामाला ही जाणीव झाली गुलामगिरीची. पूजा करावी नेहमी त्या ज्योती आणि साऊची,
त्यांच्याचमुळे झोळी भरली आपल्या सर्वांची ज्ञानाची, आपणा सर्वांची ज्ञानाची. अशा या साऊने आपलं संपूर्ण आयुष्य फक्त शिक्षण नव्हे तर स्त्री मुक्ती चळवळ असेल, अनाथांचा आश्रय असेल, अशा असंख्य बाबी त्या काळामध्ये प्रस्थापितांना त्यांचा विरोध डावलून प्रसंगी त्यांनी अंगावर शेण, चिखल, दगड, शिव्या, शाप असा अनेक गोष्टींना त्यांनी तोंड देत अविरतपणे आपलं कार्य चालू ठेवलं. ती फक्त सावली नाही झाली ज्योतिबांची, ती स्वतः एक ज्योत झाली आणि खंबीरपणे ती ज्योतीने ज्योत पेटवत राहिली. असंख्य ज्योती तिने पेटवल्या. त्या ज्योतींचा प्रकाश आज लख्ख झालेला आपल्याला दिसतो. अनेक मुली शिकल्या, मोठमोठ्या पदावर गेल्या आणि हे सर्व घडलं फक्त त्या साऊमाईमुळे. परंतु शोकांतिका आहे की साऊ आईने हे जेवढे सोसलेले कष्ट आहेत, त्यांनी फुलवलेली ही बाग आहे, त्या बागेमध्ये फुलणारे हे जे फुलं डुलताहेत, फुलताहेत, आनंदाने बहरत आहेत, परंतु त्याच फुलांनी आज त्यांच्याकडे पाठ फिरवली. कधी कधी असं वाटतं की लोक किंवा सावित्रीच्या लेकी या ज्योतींच्या सावित्रीला विसरल्यात, त्या ज्योतीच्या सावित्रीला विसरल्यात आणि सत्यवानाच्या सावित्रीला त्या आवर्जून पुजतायत. खरं तर हा कोण्या एका स्त्रीचा किंवा सावित्रीच्या लेकीचा यामुळे हात नाही, तर हे एक षडयंत्र आहे. सामाजिक विषमता आणि समाज अधोगती करण्याचं एक षडयंत्र आहे. आपण बघत आलो आहोत, जेवढे जेवढे महापुरुष समाजामध्ये होत गेले, त्या महापुरुषांचं कर्तृत्व लपवण्यासाठी, झाकवण्यासाठी असंख्य वादळे येत गेली. त्यातलाच हा एक प्रकार आहे की साऊंचं कर्तृत्व समाजापुढे येऊ नये आणि म्हणून स्त्रिया या समाजाचा एक भाग आहेत. प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीचं अनुकरण करत असते. जर तिने समाजामध्ये तसं केलं नाही तर तिला डावललं जातं. प्रत्येक स्त्री ही साऊ होऊ शकत नाही. साऊने त्या काळात ते केलेलं आहे. आणि म्हणून स्त्रियांना जर आपल्याला संघटित करायचं असेल, त्यांच्यामध्ये क्रांती आणायची असेल, तर आपल्याला अनेक उपक्रम असे घ्यावे लागतील, प्रबोधनाच्या चळवळी घ्याव्या लागतील आणि त्याद्वारे आपण त्याच्यामध्ये बदल आणू शकतो. मग मी एका ठिकाणी असं म्हणेल की प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या चालीतील, त्यांच्या कवितेच्या चालीला मी चाल माझ्या कवितेला लावलेली आहे की शिक बाई शिक आता लिहायला शिक, शिक बाई शिक आता वाचायला शिक, सावित्रीच्या लेकी आता लढायला शिक, सावित्रीच्या लेकी आता लढायला शिक. पुरे झाले बाई आता गुलामीचं जिनं, पुरे झालं बाई आता गुलामीचं जिनं, गुलामीचं दार आता फोडायला शिक, शिक बाई शिक लिहायला शिक, सावित्रीच्या लेकी आता लढायला शिक. अंधश्रद्धेत गेला तुझा जन्म अंधश्रद्धेत गेला तुझा जन्म सारा वाया, अंधश्रद्धेत गेला तुझा जन्म सारा वाया, अंधश्रद्धेला आता गाडायला शिक, शिक बाई शिक आता लिहायला शिक, सावित्रीच्या लेकी आता लढायला शिक. अन्याय तुझ्यावरती जर होईल कधीतरी, अन्याय तुझ्यावरती जर होईल कधीतरी, अन्यायाच्या विरुद्ध बोलायला शिक, बोलायला शिक, शिक बाई शिक आता लिहायला शिक, सावित्रीच्या लेकी आता लढायला शिक. सावित्रीच्या लेकीने
त्या लढायला शिकलं पाहिजे, खंबीरपणे उभं राहायला शिकलं पाहिजे. अन्याय होत असेल तर बोलायला पाहिजे. अन्याय निमूटपणे सहन करण्याचा काळ तो होता. त्या काळात साऊने लढा दिला. आज आपण 21व्या-22व्या शतकात आहोत. खरंच स्त्री मुक्तीची चळवळ यशस्वी झाली का? किंवा स्त्रीला खरंच न्याय मिळाला का? या प्रश्नांचे उत्तर आपण निरुत्तर असतो. आजही स्त्री संरक्षणासाठी कायदे बनवावे लागतात. विद्यार्थिनी संरक्षणासाठी कायदे बनवावे लागतात. बस असेल, रेल्वे असेल किंवा ऑफिस असेल, स्त्री सुरक्षित नाही. आणि याला कारणीभूत फक्त एक कोणी नाही, तर समाजामधली जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई आहेत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या महापुरुषांनी अविरत स्त्री मुक्तींच्या चळवळी उभ्या केल्या. परंतु काळ जसा जसा पुढे गेला, प्रत्येकाला संविधानाचं अभय मिळालं आणि सर्वजण मुक्त वावरू लागले. परंतु आपण विसरत चाललो आहोत की कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेपर्यंत ते टिकून राहतं. आणि आता आपण या आधुनिकतेच्या काळामध्ये सुद्धा स्त्रीमुक्त करण्यासाठी चळवळ करावी लागेल अशी स्थिती आहे. परंतु ते आपण आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून, आपल्या बोलण्यातून अविरतपणे जर आपण करत राहिलो, ज्याला लिहिता येतं त्याने लिहिलं पाहिजे, ज्याला गाता येतं त्यांनी गायलं पाहिजे, त्याला बोलता येतं त्यांनी बोललं पाहिजे, विषय हाताळला गेला पाहिजे, तरच आपण त्याविषयी बोलू शकतो. माझा मित्र शहापूरचे संतोष जाधव, ते साऊबद्दल खूप छान लिहितात. ते म्हणतात, साऊ तुझ्या शाळेला, साऊ तुझ्या शाळेला पाहून आज आलो, भिडे वाड्याला पुन्हा वंदून आज आलो, साऊ तुझ्या शाळेला पाहून आज आलो, तू झेललेस जेथे शेणा मातीचे गोळे, तू झेललेस जेथे शेणा मातीचे गोळे, ती जागा पुन्हा डोळ्यांनी पाहून आज आलो, साऊ तुझ्या शाळेला जाऊन आज आलो, पाहून आज आलो. ती शाळा, ज्या शाळेने हा पूर्ण समाज घडवला, नव्हे तर पूर्ण भारत घडवला, स्त्री शिक्षणाचं मुहूर्तमेढ रोवली, ती शाळा आजही इतक्या वर्षानंतरही वंचित असावी, तिचा विकास होऊ नये, ही आपल्या भारताची शोकांतिका आहे. खरं तर ते एक राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. सरकार नव्हे तर सर्व समाजाचं ते दायित्व आहे की त्यामध्ये आपला हातभार असला पाहिजे. त्या शाळेला प्रत्येकाने भेट दिली पाहिजे. परंतु समाज वेगळ्या दिशेने चाललाय की काय असं वाटायला लागतं. त्याच भिडेवाड्याच्या शाळेच्या बाजूला महिलांची लाखोची गर्दी तयार होते, परंतु त्या साऊने जिथे शेण माती दगड झेललेत, सर्व लेकींसाठी
अहोरात्र प्रयत्न केले, तिथे माथा टेकण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी कोण्याही लेकीला जावं असं वाटत नाही. तर त्याबद्दल मला असं म्हणावं वाटतं की साऊ, मी पाहिले तुझ्या बागेतली फुले फुलताना. साऊ, मी पाहिले तुझ्या बागेतली फुले फुलताना आणि आनंदाने डोलतानाही. पण त्याच फुलांचा सुगंध तुझ्यापर्यंत काही आलाच नाही. पण त्या फुलांचा सुगंध तुझ्यापर्यंत काही आलाच नाही आणि तुझ्या विचारांना त्यांचा कधी स्पर्श झाला नाही. ज्या फुलांना तू फुलवलंस त्या फुलांची तुझी माळ व्हायला हवी होती. ज्या फुलांना तू फुलवलंस त्या फुलांनी तुझी माळ व्हायला हवी होती. त्याच फुलांनी आता दुसराच फोटो घेतलाय हातात वंदन करण्यासाठी. तर या साऊला मी त्रिवार अभिवादन करतो. आणि खरंच सर्व भारतीयांनी, फक्त लेकींनीच नाही तर सर्व समाजातील, सर्व स्तरातील सर्व लोकांनी या ज्योती आणि साऊचं गुणगान गायलं पाहिजे. त्यांचं चिरकाल आपल्या हृदयामध्ये स्थान असलं पाहिजे. त्यांना त्रिवार नमन केलं पाहिजे. त्यांचे विचार अविरतपणे असेच तेवत राहिले पाहिजे. एवढंच माझ्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.